हॅलो मैत्रिणींनो, मी करिश्मा. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एव्हरीवन इज ब्युटिफुल या चॅनल मध्ये. आणि आज मी सगळ्या गृहिणींसाठी एक महत्त्वाची गोष्ट घेऊन आली. हो, सगळ्या गृहिणींसाठी. गरीब असतं म्हणून काय रे, तुम्हाला स्वतःला आळशी राहण्याचा हक्क आहे का? आळशी दिसण्याचा हक्क आहे का? आणि का तुम्ही आळशी राहायचं? आणि का फक्त तुम्हाला असं वाटतं मेकअप फक्त वर्किंग वुमेनसाठी आहे? असं अजिबात नाहीये. मेकअप सगळ्यांसाठी आहे, वर्किंग वुमेनसाठी आहे आणि गृहिणींसाठी पण आहे. तुम्ही स्वतःची जेव्हा तारीफ करत नाही ना, किंवा स्वतःला जेव्हा छान समजत नाही, तेव्हा बाकीचे पण आपल्याला छान समजत नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला स्वतःच्या कॉम्प्लिमेंटची सुरुवात स्वतःपासूनच करावी लागणार आहे. तुम्हाला स्वतःला पहिले छान राहावं लागणार आहे. दुसरं तुम्हाला छान बोलो नाही बोलो, पण तुम्ही स्वतः छान राहिले की स्वतःला छान वाटतं. मग आपसुकच बघणाऱ्यालाही छान वाटतं. पण ही सुरुवात तुम्हाला तुमच्यापासूनच करावी लागणार आहे. त्यामुळे घरी जरी असला तरी मेकअप करायचा आहेच. मेकअपने फार छान कॉन्फिडन्स वाढतो. आता रिसेंटली मी माझ्या लाईफ मधली गोष्ट सांगते. मी 1-2 दिवस आजारी पडलेले, मला फार विकनेस आला होता. त्याच्यानंतर मग मी दवाखान्यात गेले की इंजेक्शन घेतलं. त्यांना म्हणलं मला इंजेक्शनच द्या, म्हणजे मला फरक पडतो. मग इंजेक्शन घेतलं, गोळ्या खाल्ल्या, झोपले. आणि झोपून उठल्यानंतर मला थोडंसं बरं वाटायला लागलं. कम्प्लिटली नाही म्हणता येणार, पण बरं वाटायला लागलं. मी म्हणलं आता मला थोडंसं बाहेर जायला पाहिजे. माझं सलोन आहे, मी म्हणलं सलोनला एकदा व्हिजिट देऊ आपण. मग त्यासाठी मी मेकअप केला. पण मेकअप केल्यावर काय मला इतकं छान वाटायला लागलं ना. मेकअप केल्यावरच ऑटोमॅटिक कॉन्फिडन्स बूस्ट होतो, हे लक्षात घ्या. हे सायकोलॉजिकल रिझन आहे. त्यामुळे घरगुती रोजच्या रोज मेकअप करा. आणि तुम्ही घरी आहात म्हणजे नुसते बसलेले नाहीये, तुम्ही एक घर चालवता आहात. तुम्ही फायनान्स, मार्केटिंग, पोरांचं सगळ्या गोष्टी बघत आहात. तुम्ही एक आदर्श स्त्री आहात. तुम्ही एक कर्तृत्ववान स्त्री आहात, हे लक्षात घ्या. मी स्वतःला अजिबात कमी समजू नका आणि मेकअप करत जा. कळलं? तर महिन्याला आयब्रो करा, महिन्याला क्लीनअप करा. क्लीनअपने सगळी स्किन क्लीन होते, ब्लॅक अँड व्हाईट हेड्स निघतात, मसाजही होतो आणि छान पॅकही लागला जातो. महिना टू महिना आयब्रोज करत जा. कळालं? कारण तुम्ही स्वतःला जोपर्यंत ग्रूम करत नाही, तोपर्यंत तुमच्या मनाला तुम्ही ग्रूम करत नाही, तोपर्यंत स्वतःला इतकं छान वाटत नाही. आता रोजच्या रोज मेकअप फक्त मी 3 प्रोडक्ट मध्ये ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. खूप सिंपल, 5 नाही अगदी 4 मिनिटात मी म्हटल्याप्रमाणे मी हा मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला. बरं, पहिल्यांदा तुम्हाला लावायचं आहे आंघोळीनंतर तुम्हाला लावायचं आहे मॉइश्चरायझर. मी इथं पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर लावलेलं आहे, कारण माझी स्किन ऑइली आहे, त्यामुळे मला ते सूट होतं. त्याच्यानंतर सनस्क्रीन लोशन लावायचं आहे. सनस्क्रीन लोशन मस्ट आहे. एव्हरीडे यू हॅव टू अप्लाय सनस्क्रीन लोशन. तुम्ही घराच्या बाहेर जाणार असा किंवा नसा, पण तुम्हाला सनस्क्रीन लोशन लावायचं आहे. तुम्हाला जर वाटत असेल की मला फ्युचरमध्ये पिगमेंटेशन येऊ नये, काळे डाग, पिगमेंटेशन या गोष्टी येऊ नये, तर तुम्हाला सनस्क्रीन लोशन लावावं लागणार. सनस्क्रीन लोशन तुम्हाला 20 to 30 SPF 20 to 30 असलेलं घ्या. चांगल्या ब्रँडचं घ्या. माझे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच, तेही जाऊन नक्की चेक करा. पहिलं झालं मॉइश्चरायझर, नंतर झालं सनस्क्रीन. त्याच्यानंतर आपल्याला काय लावायचं, त्याच्यानंतर लावायचं कॉम्पॅक्ट. आता माझा फेवरेट कॉम्पॅक्ट आहे तो मेबेलिनचा फिटमीचा आहे, त्याची लिंक देते. अगदी तो 150 ते 200 रुपयाच्या मध्ये येतो. अमेझॉनची लिंक आहे, कारण तिथे नेहमी सेल असतो त्या प्रोडक्टवर. आता कॉम्पॅक्ट कसं लावायचा, स्पंज असं धरायचं आहे. कळलं? म्हणजे आपल्याला छान लावता येतो. डॅब 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 करायचंय. फेस सोबत थोडंसं मानेरे लावायचं. हे कॉम्पॅक्ट जर तुम्ही रोज लावलं तर ह्याला 2 ते 3 महिने लागतात संपायला. रोज जरी लावलं तरी 3 महिने तर आरामात लागतात. त्यामुळे तुम्हाला रोज अप्लाय करायचं आहे, रोज छान दिसायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं कॉम्पॅक्ट झालं की नंतर येतं ते म्हणजे काजळ पेन्सिल. येस, तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही काजळ पेन्सिल लावू शकता. तुम्हाला जर वाटते माझं काजळ स्प्रेड होतं, मला काजळ नाही सूट होत, या लोकांनी मस्करा लावा. मस्करा अतिशय सुंदर आणि अंडररेटेड प्रोडक्ट आहे, खूप सुंदर आहे. मेबेलिनचा मस्करा पण खूप छान आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मस्करा लावत जा. मस्करा लावायला काय स्किन लागत नाही, जस्ट यू हॅव टू क्लोज युअर आयज आणि वरती जस्ट अप्लाय करायचा आहे. मस्करा घ्या एक छानसा. आपल्या साधा मस्कऱ्यापासून सुरुवात करा, जो 100 रुपये किंवा 150 रुपयाच्या आसपास मिळतो. ब्लू हेव्हनचा घ्या, तिथून सुरुवात करा. मस्कराने खूप सुंदर डोळे दिसतात. तर आपण काजळ कसं लावायचं ते बघू. काजळ पेन्सिल आहे इथे माझी, शुगरची काजळ पेन्सिल चांगली आहे. हे झालं काजळ लावल्यावर पण किती फरक दिसतो कॉम्पॅक्ट आणि काजळ लावलं. त्याच्यानंतर लावायची आपल्याला तिसरं प्रोडक्ट, लास्ट प्रोडक्ट म्हणजे लिपस्टिक. घरगुती आपल्याला एवढा तरी मेकअप करायला हवा, आणि आपण आपल्यासाठी मेकअप करतोय, कोणाला दाखवायसाठी नाही. आणि रोज प्रेझेंटेबल राहिल्यावर किती छान दिसता तुम्ही, किती छान दिसतं ना. बघणाऱ्यालाही छान वाटतं, स्वतःलाही छान वाटतं. मग राहा ना रोज प्रेझेंटेबल.
आता लिपस्टिक घेतली, ही कोणताही तुमचा शेड घेऊ शकता, डार्क लाईट कोणताही घेऊ शकता. तुम्हाला असं वाटतं डेलीला मला न्यूड आवडतो, न्यूड घ्या. मला थोडासा रेडिश टोनकडे जाणारा शेड आवडतो आणि जो मला असं वाटतं मलाही सूट करतो. अशी लिपस्टिक अजिबात लावायची नाहीये तुम्हाला. लिपस्टिक कशी लावायचे, स्प्रेड करायचे रोड तुम्हाला. आणि मधला जो हार्ट शेप आहे त्याला पहिल्यांदा लावून घ्यायची, नंतर खालून. नंतर मध्ये फिल करायची. बघा बरं, आता लिपस्टिक झाल्यावर किती मेकअप लुक कम्प्लीट वाटतोय. तर रोज लिपस्टिक लावायची, कॉम्पॅक्ट लावायचं, काजळ लावायचं. आणि अजून एक महत्वाची किंवा बोनस टिप म्हणू शकता, जस्ट डॅप करायचं आपलं फिंगर लिपस्टिकवर आणि ब्लश लावायचं. ब्लश इतका सुंदर दिसतो ना चेहऱ्यावर, खूप सुंदर दिसतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही टोनचा असू द्या, ब्लश पीच कलरचा, पिंक कलरचा, रेड टोन मधला, प्रॉपर रेड नाही पण पिंक आणि रेडच्या टोन मधले जे ब्लश येतात खूप सुंदर दिसतात. म्हणजे तुम्ही ब्लश लावलं ना की तुम्हाला असं वाटेल मी माझ्याच प्रेमात सारखी पडते. मला आज खूपदा वाटतं की मी माझ्या प्रेमात सारखी पडते ब्लश लावल्यानंतर. खूप सुंदर प्रोडक्ट आहे हे ब्लश. आणि वेळ नाही आपल्याला घरगुती जीवनामध्ये, म्हणून जस्ट लिपस्टिकचं घ्यायचं, ब्लश लावायचं, खूप सुंदर दिसतं. आणि हा लास्टची बट इम्पॉर्टंट टिप म्हणजे केस. यस, केस अशी खाली अजिबात बांधायचे नाहीयेत. जेवढं तुम्ही खाली बांधाल ना तेवढं तुमचं लुक असं एजेड वाटेल, जास्त एज असल्यासारखं वाटेल. जेवढे केस वरती टाय कराल ना तेवढं तुमचं एज छोटं 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 वाटेल, कमी एजच्या वाटेल तुम्हाला. आपल्याला यंग दिसायचं आहे ना. आता मी केस कसे बांधायचे ते सांगणार आहे. पहिल्यांदा छान गुंता काढून घ्या आणि तुम्हाला फक्त हाफ घ्यायचे, ते हे असे हाफ घ्यायचे. कळलं? कानाच्या वरतून तुम्हाला केस घ्यायचे आहेत. असे हाफ घे. अशा पद्धतीने तुम्ही छान असं केस वरती बांधू शकता हाफ. म्हणजे इकडून पण छान वाटतं. तुम्ही पुढे कधी बाहेर गेला मुलांना आणायला तर असंही घेऊ शकता, सुंदर दिसतं. कळालं तुम्हाला मेकअप पटकन झटपट कसा करायचा आणि केस कसे बांधायचे. आणि व्हिडिओ आवडल्याचाच नक्की लाईक करा आणि कमेंट करा तुम्ही हा मेकअप नक्की करणार ना रोजच्या रोज. थँक्यू हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. बाय.